आता आपण ह्या टॉपिकमध्ये पाहणार आहोत असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स म्हणजे बहुपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन. मागच्या टॉपिकमध्ये आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर म्हणजे एकपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन बघितले. आता मल्टीसेल्युलरमध्ये फर्स्ट वन आहे खंडीभवन फ्रॅगमेंटेशन. This type of asexual reproduction occurs in multicellular organisms. तर हा जो प्रकार आहे प्रजननाचा प्रकार हा बहुपेशीय सजीवांमध्ये आढळतो. In this type of reproduction, the body of the parent organisms breaks up into many fragments and each fragment starts to live as an independent new organism. म्हणजे जी सजीवाची बॉडी आहे तिचेच तुकडे होतात आणि त्या तुकड्यांपासून नवीन सजीव तयार होतो. म्हणजे या प्रकारामध्ये जो जनक सजीव असतो त्या जनक सजीवाच्या शरीराचे तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जगू लागतो. This type of reproduction occurs in algae like Spirogyra and sponge like Cycon. तर अशा प्रकारचं जे हे प्रजनन आहे हे अल्गी म्हणजे काय तर शैवाल, स्पायरोगायरा सारखं शैवाल, तर स्पंज मध्ये सायकॉन सारख्या स्पंज मध्ये आढळून येतात. Whenever there is a plenty of water and nutrients are available to Spirogyra, its filaments grows up very fast and breaks up into many small fragments. म्हणजे हे प्रजनन केव्हा होतं ते जेव्हा स्पायरोगायराला मुबलक पाणी आणि पोषक द्रव्य उपलब्ध असतात. त्यावेळेस काय होतं तर त्यावेळी त्याच्या तंतूंची म्हणजे इट्स फिलामेंट्स ग्रोज अप, तंतूंची वेगाने वाढ होते, व्हेरी फास्ट अँड ब्रेक्स अप इंटू मॅनी स्मॉल फ्रॅगमेंट्स, आणि ते तंतू छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये खंडीभवित होतात. कळते? स्पायरोगायराला ज्यावेळी मुबलक पाणी आणि पोषक द्रव्य उपलब्ध असतात त्यावेळी त्याच्या तंतूंची, हे तंतू आहेत, या तंतूंची वेगाने वाढ होते आणि नंतर ते तंतू छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये खंडीभवित होतात. Each fragment starts to live independently as a new Spirogyra fiber. आणि मग हा प्रत्येक तुकडा जो आहे हा एक नवीन तंतू, स्पायरोगायराचा नवीन तंतू म्हणून जीवन जगू लागतो. If the body of the cycon breaks up accidentally into many fragments, each fragment develops into new cycon. सायकॉनच्या शरीराचे सुद्धा अपघाताने ज्यावेळेस तुकडे होतात त्यावेळेस प्रत्येक तुकड्यापासून नवीन सायकॉन तयार होतो. तर हे आपण पाहिलं फर्स्ट वन फ्रॅगमेंटेशन. असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमचा पहिला प्रकार कोणता आहे तर फ्रॅगमेंटेशन, खंडीभवन. सेकंड इज रिजनरेशन, पुनर्जनन. You may know that the wall lizard breaks up and discards some part of its tail in emergency. Wall lizard म्हणजे पाल. तर तुम्ही असं बघितलं असेल की एखाद्या वेळेस धोक्याच्या वेळेस पाल काय करते, तिची शेपटी तोडून टाकते आणि पळून जाते. डिस्कार्डेड पार्ट इज रिजनरेटेड आफ्टर अ पिरियड, आणि तिचा जो शेपटीचा तुटलेला भाग असतो तो कालांतराने पुन्हा पुनर्जीवित होतो. दिस इज अन एक्झाम्पल ऑफ लिमिटेड रिजनरेशन. तर हा जो प्रकार आहे यालाच पुनर्जननाचा प्रकार किंवा पुनर्जनन असं म्हटलं जातं. दिस इज अन एक्झाम्पल ऑफ लिमिटेड रिजनरेशन. However, under certain situations, an animal planaria breaks up its body into two parts and thereafter each part regenerates remaining part of the body and thus two new planaria are formed and this is called as regeneration. तर इथे तुम्हाला ही जी डायग्राम दाखवली आहे ही प्लॅनेरियाची दाखवलेली आहे. प्लॅनेरियामध्ये काय होतं तर हा जो प्राणी आहे तो विशिष्ट परिस्थितीमध्ये स्वतःच्या शरीराचे दोन तुकडे करतो आणि प्रत्येक तुकड्यामध्ये जो भाग आता नाहीये उर्वरित भाग जो आहे तो स्वतः बनवतात आणि नवजात प्राणी तयार केले जातात. म्हणजे एका शरीरापासून दोन जीव निर्माण होतात. समजते? तर प्लॅनेरिया सारखे काही जे प्राणी असतात ते विशिष्ट परिस्थितीमध्ये स्वतःच्या शरीराचे दोन तुकडे करतात आणि प्रत्येक तुकड्यापासून शरीराचा उर्वरित भाग तयार करून दोन नवजात प्राणी तयार केले जातात, ज्यालाच पुनर्जनन असं म्हणतात. तिसरा प्रकार आहे बडिंग.
जो आपण एकपेशीयमध्ये सुद्धा बघितला. एकपेशीय प्राण्यांमध्ये पूर्ण वाढ झालेल्या इन केस ऑफ हायड्रा under favorable condition at specific part of its body, an outgrowth is formed by repeated division of regenerative cells of body wall. आता ही वनस्पती हायड्रा हिची पूर्ण वाढ झालेली आहे. तर पूर्ण वाढ झालेल्या हायड्राला जर पोषक वातावरण मिळालं तर काय करतो, त्याच्या शरीर भित्तिकेवरती, म्हणजे हे जे वरचं जे आवरण आहे, शरीराचे वरचे जे आवरण आहे शरीर भित्तिकेवर विशिष्ट ठिकाणी पुनर्जनन पेशींच्या विभाजनाने, इथल्या ज्या पेशी आहेत यांच्या पुनर्जनन विभाजनामुळे, पेशींच्या विभाजनामुळे इथे फुगवटा दिसतोय तुम्हाला, असा फुगवटा तयार होतो. त्या फुगवट्यालाच बड असं म्हणतात, ज्याला मराठीमध्ये मुकुल असं म्हणतात. इन केस ऑफ हायड्रा अंडर फेवरेबल कंडिशन ॲट स्पेसिफिक पार्ट ऑफ इट्स बॉडी अँड आउटग्रोथ इज फॉर्म बाय रिपीटेड डिव्हिजन्स ऑफ रिजनरेटिव्ह सेल्स. रिजनरेटिव्ह सेल्स म्हणजे पुनर्जनन पेशीच्या विभाजनामुळे फुगवटा तयार होतो. अँड दिस आउटग्रोथ इज कॉल्ड ॲज बड. बड ग्रोज अप प्रोग्रेसिव्हली अँड फायनली फॉर्म अ स्मॉल हायड्रा. आणि मग या बर्डची वाढ होते आणि एक छोटासा तिथे पुन्हा नवीन तशीच वनस्पती तिथे तयार होते, त्या वनस्पतीची वाढ होते. आता या वनस्पतीला पोषक द्रव्य, पाणी वगैरे कोण देते, तर ही जनक जो आहे सजीव तोच याला पुरवतो. बर्ड ग्रोज अप प्रोग्रेसिव्हली अँड फायनली फॉर्म अ स्मॉल हायड्रा. डर्मल रेल म्हणजे शरीर स्तर आणि डायजेस्टिव्ह कॅव्हिटी, पचनगुहा ऑफ द बडिंग हायड्रा, म्हणजे हा जो हायड्रा आहे याचं शरीर स्तर आणि पचनगृहा ही कोणाशी रिलेटेड आहे, तर ही जनक सजीव जो आहे, जी पहिली जी वनस्पती आहे, मूळ वनस्पती, तिच्याशी ही रिलेटेड असते. and digestive cavity of the budding hydra are in continuity with those of the parent hydra, जिला parent hydra असं म्हणतात. parent hydra supplies nutritions to the budding hydra. तर ही parent hydra जे जनक हायड्रा जो आहे तो त्यांना पोषक द्रव्य सप्लाय करतो, जो छोटा इथे हायड्रा तयार होत आहे त्याला. budding hydra separates from parent hydra and starts to lead an independent life when it grows up and becomes able to lead an independent life. तर ज्यावेळेस त्याची पूर्णपणे वाढ होते त्यावेळेस तो जनक हायड्रापासून वेगळा होतो आणि नवजात हायड्रा म्हणून निरावलंबी जीवन जगू लागतो. हा जो प्रकार आहे याला म्हणतात बडिंग, प्रजननाचा तिसरा प्रकार. आता आपण बघूया चौथा प्रकार, व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन म्हणजे शाकीय प्रजनन. तर वनस्पतींमध्ये जे मूळ, खोड, पान जे आहेत त्यांच्या मदतीने जे प्रजनन होते त्यांना शाकीय प्रजनन असे म्हणतात. रिप्रोडक्शन इन प्लांट्स विथ द हेल्प ऑफ व्हेजिटेटिव्ह पार्ट्स लाईक रूट, स्टेम, लीफ अँड बड इज कॉल्ड ॲज व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. वनस्पतींमध्ये मूळ, खोड, पान, मुकुल यांसारख्या शाकीय अवयवांच्या मदतीने, म्हणजे हे त्यांचे पार्ट्स आहेत वनस्पतींचे, शाकीय अवयवांच्या मदतीने होणाऱ्या प्रजननास काय म्हणतात, शाकीय प्रजनन असे म्हटले जाते. तर तुम्ही बटाट्यावरती जर बटाटे आपण घरात ठेवले तर त्याच्यावरती हळूहळू असे छोटे छोटे कोंब येतात. जर एक्झाम्पल घेतलं तर ते कोंब कुठून येतात, तर जिथे बटाट्याला छोटे छोटे असे स्मॉल असे खड्डे असतात, ज्याला डोळे असं म्हणतो आपण, तिथून ते काय होतात, तिथनं ते अंकुर फुटतात. व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन इन पोटॅटोज इज परफॉर्म विथ द हेल्प ऑफ आईज प्रेझेंट ऑन ट्यूबर, whereas in bryophyllum it is performed with the help of buds present on leaf margin. तर जे अंकुर फुटतात बटाट्यावर, तर बटाटा जो कंद आहे त्या कंदावर असलेल्या डोळ्यांसारखा जो भाग असतो तिथून त्याला अंकुर फुटतो. किंवा जर आपण पानफुटी वनस्पती घेतली तर पानफुटी वनस्पतीच्या पानांवरती छोटे छोटे तुम्हाला फुगवटे दिसतात. त्या फुगवटे म्हणजे तेच मुकुल आपण ज्याला म्हणतो, त्या मुकुलांच्या सहाय्याने शाकीय प्रजनन केले जाते. इन केस ऑफ प्लांट्स लाईक शुगर केन अँड ग्रासेस, ऊसामध्ये आणि काही गवतांमध्ये तुम्हाला अशा खोडांवरती अशा रेषा दिसतात, त्या रेषेमधनं नवीन रोपटे तयार होतात. तर ऑक्युअर्स विथ द हेल्प ऑफ बर्ड्स प्रेझेंट ऑन नोड्स, म्हणजे ऑन लीफ इन केस ऑफ प्लांट्स लाईक शुगर केन
म्हणजे हे ऊस गवत यांसारख्या वनस्पतींमध्ये पेरावर असलेल्या मुकुलाच्या मदतीने शाकीय प्रजनन होते. तर आपण ऊस वगैरे बघितलं तर त्याचे जे पूर्ण जे खोड आहे त्या खोडावरती ज्या रेषा असतात त्यालाच काय म्हणतात, पेर. त्या पेराच्या वरती जो फुगवटा असतो त्याच्यातनंच प्रजनन होते, म्हणजे नवीन फांदी फुटते. ठीक आहे. आता पाचवा प्रकार, आपण कोणकोणते प्रकार बघितले? द फर्स्ट वन इज फ्रॅगमेंटेशन. आपण आता ह्या टॉपिकमध्ये शिकतोय असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर, बहुपेशीय सजीवांमधले अलैंगिक प्रजनन, ज्याच्यात फर्स्ट वन आपण बघितला फ्रॅगमेंटेशन. सेकंड इज रिजनरेशन, स्वतःच दोन तुकडे होतात बॉडीचे. आणि बडिंग म्हणजे फुगवटा होऊन तिथे नवीन तयार होतं, नवीन जीव तयार होतो. व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन म्हणजे शाकीय ज्या त्यांचे अवयव आहेत त्यांच्या मदतीने प्रजनन होते. फिफ्थ वन इज स्पोर फॉर्मेशन, बीजाणू निर्मिती. टेक अ पीस ऑफ वेट ब्रेड और भाकरी अँड कीप इट इन ह्युमिड प्लेस. एखादा ओला ब्रेडचा तुकडा किंवा भाकरीचा तुकडा घ्या आणि तिला दमट अशाच ठिकाणी ठेवा. फंगस विल ग्रो ऑन इट विदिन 2 to 3 days. 2-3 दिवसात त्याच्यावरती तुम्हाला बुरशी आल्यासारखी दिसते. ऑब्झर्व द फंगस अंडर कंपाऊंड मायक्रोस्कोप अँड ड्रॉ इट्स डायग्राम. आणि ती बुरशी तुम्ही कंपाऊंड मायक्रोस्कोप, अशी काळ्या कलरची तुम्हाला भाकरीच्या तुकड्यावरती असे दिसतात चट्टे वगैरे, तर ही बुरशी असते. तर ही बुरशी जी असते ही तुम्ही घ्या आणि कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली तिला ऑब्झर्व करा आणि तिची डायग्राम काढा. तर तुम्हाला असं कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली अशा पद्धतीने ती बुरशी दिसेल. फंगी लाईक म्युकर, म्हणजे हे कवक, म्युकर सारखे कवक दिसतील, ज्यांची बॉडी जी आहे ही फिलामेंटस म्हणजे तंतुमय बॉडी आहे. दे हॅव स्पोरॅन्जिया. स्पोरॅन्जिया म्हणजे काय आहे? बीजाणू धानी, ज्याच्यामध्ये बीजाणू तयार होतात, म्हणून यांना बीजाणूधानी म्हणतात. तंतुमय फिलामेंटस बॉडी असते, तंतुमय बॉडी असतात आणि त्यांना बीजाणूधानी असतात. वन्स द स्पोर्स आर फॉर्म, स्पोरॅन्जिया बस्ट अँड स्पोर्स आर रिलीज. ज्यावेळेस या बीजाणूधानीमधील जे बीजाणू आहेत त्यांची पूर्णपणे वाढ होते त्यावेळेस ती बीजाणूधानी फुटते आणि फुटल्यानंतर त्याच्यातले बीजाणू जे असतात ते बाहेर पडतात. स्पोर्स जर्मिनेट इन मॉइस्ट अँड वॉर्म प्लेस अँड न्यू फंगल कॉलनी इज फॉर्म. आणि मग ते बीजाणू ओलसर दमट जागेमध्ये रुजतात आणि त्यापासून नवीन कवक जाल म्हणजे असेच बुरशीचे आपल्याला असे कुठे आपण मागच्या टॉपिकमध्ये बघितलं की चामड्यांच्या वस्तूंवरती किंवा गोंडपाट वगैरेंवरती मग ती बुरशी आपल्याला दिसते. तर अशा तऱ्हेने ही बुरशीची डायग्राम असते. अशा तऱ्हेने ती बुरशी कशी वाढते ते तुम्हाला इथे सांगितलंय. आता आपण बघणार आहोत सेक्शुअल रिप्रोडक्शन, लैंगिक प्रजनन. सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑलवेज ऑक्युअर विथ द हेल्प ऑफ 2 जर्म सेल्स. आता जे असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये फक्त एक जनक पेशी असते, ठीक आहे, पण सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये 2 जनक पेशी असतात, 2 वेगवेगळ्या फिमेल गॅमेट अँड मेल गॅमेट्स आर दोज 2 जर्म सेल. तर त्या 2 जनक पेशी म्हणजे स्त्री युग्मक आणि पुयुग्मक. 2 मेन प्रोसेस ऑक्युअर इन सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये म्हणजे लैंगिक प्रजननामध्ये 2 प्रक्रिया दिसून येतात. त्यातला पहिली जी प्रक्रिया आहे ती आहे गॅमेट फॉर्मेशन म्हणजे युग्मक निर्मिती. गॅमेट्स आर फॉर्म बाय द मिओसिस. मिओसिस म्हणजे कोणती पद्धत? अर्धसूत्री. अर्धसूत्री विभाजनाने गुणसूत्रांची संख्या काय होते? निम्मी होते आणि अर्धगुणी इन मिओसिस क्रोमोझोम्स नंबर इज रिड्यूस टू हाफ. गुणसूत्रांची संख्या काय होते? निम्मी होते आणि हॅप्लॉइड, हेन्स हॅप्लॉइड गॅमेट्स आर फॉर्म, म्हणजे एकगुणी युग्मक तयार होतात, द्विगुणी नाही. हॅप्लॉइड म्हणजे एकगुणी युग्मक तयार होतात. आणि जी दुसरी प्रक्रिया आहे ती आहे फर्टिलायझेशन. द सेकंड इज फर्टिलायझेशन. अ डिप्लॉइड झायगोट इज फॉर्म इन दिस प्रोसेस बाय युनियन ऑफ हॅप्लॉइड मेल अँड फिमेल गॅमेट. तर मेलचा एक हॅप्लॉइड गॅमेट आणि फिमेलचा एक हॅप्लॉइड गॅमेट असा दोघांचा संयोग होतो आणि त्याच्यापासून एक झायगोट, डिप्लॉइड झायगोट तयार होतो. अ डिप्लॉइड झायगोट इज फॉर्म इन दिस प्रोसेस बाय युनियन ऑफ हॅप्लॉइड मेल अँड फिमेल गॅमेट. आता जो झायगोट तयार झाला आहे हा डिवाइड होतो मायटोसिस म्हणजे सूत्री विभाजनाने आणि त्याच्यापासून एम्ब्रियो म्हणजे भ्रूण तयार होते. द झायगोट डिवाइड्स बाय मायटोसिस अँड एम्ब्रियो इज फॉर्म.
दिस द एम्ब्रिओ डेव्हलप्स टू फॉर्म न्यू इंडिव्हिज्युअल, आणि त्या एम्ब्रिओ पासून नवीन नवजात जीव तयार होतो. अंडरस्टँड? Two parents, that is male parent and female parents, are involved in this type of reproduction. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये मेल पॅरेंट आणि फिमेल पॅरेंट हे दोघंही इन्व्हॉल्व असतात. फ्युजन ऑफ मेल गॅमेट ऑफ मेल पॅरेंट अँड फिमेल गॅमेट ऑफ फिमेल पॅरेंट ऑक्युअर्स. इथे संयोग कोणाचा होतो? मेल गॅमेट्स, मेल पॅरेंट्स मधला मेल गॅमेट आणि फिमेल पॅरेंट्स मधला फिमेल गॅमेट यांचा संयोग होतो. अँड ड्यू टू दिस न्यू इंडिव्हिज्युअल ऑलवेज हॅज द रिकंबाईन जीन्स ऑफ बोथ द पॅरेंट्स. म्हणून जो नवीन जीव तयार होतो त्याच्यामध्ये दोघांचेही गुणधर्म असतात, ज्याला आपण जनकांची विचरित जनुके असतात. Hence, the new individual shows similarities with the parents for some character and has some characters different than both the parents. तर हा जो नवीन जीव तयार होतो तो जीव काही गुणधर्मांबाबत जनक म्हणजे जनक पेशीं म्हणजे पॅरेंट्सचे असतात त्यांच्याशी साम्य दाखवतो, त्यांच्या गुणधर्माशी, किंवा काही गुणधर्म जनकांपेक्षा वेगळे असतात. डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑक्युअर ड्यू टू जेनेटिक व्हेरिएशन. तर ही जी विविधता आढळते ही कशामुळे आढळते? जननीय परिवर्तनामुळे. कारण की दोन वेगवेगळ्या पेशी तिथे असल्यामुळे थोडंसं त्यांच्यामध्ये साम्यही असतं आणि थोडीशी डायव्हर्सिटी म्हणजे विविधताही असते. जेनेटिक व्हेरिएशन हेल्प द ऑर्गॅनिझम टू ॲडजस्ट विथ द चेंजिंग एन्व्हायरमेंट अँड देअरबाय टू मेंटेन देअर एक्झिस्टन्स. आणि त्याच्यामुळे काय होतं, प्रत्येक जो सजीव आहे त्याचं एक वैशिष्ट्यपूर्ण स्वतःचं असं अस्तित्व असतं. सगळे एकसारखे नसतात. असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये जो नवीन सजीव तयार होतो तो एकसारखा तंतोतंत एकसारखा असतो, पण सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये जो जीव तयार होतो त्याचं एक वैशिष्ट्यपूर्ण स्वतःचं असं अस्तित्व असतं. तर ही विविधता जी आहे ती सजीवास बदलत्या वातावरणाशी जुळवून घेण्यास आणि आपले अस्तित्व टिकवण्यास मदत करते. अँड ड्यू टू दिस प्लांट्स अँड ॲनिमल्स कॅन सेव्ह देमसेल्स फ्रॉम बिंग एक्सटिंक्ट. त्यामुळे वनस्पती आणि प्राणी नामशेष होण्यापासून स्वतःला वाचवू शकतात. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये बघणार आहोत सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. ओके, थँक्यू.